रहे ना रहे हम महका करेंगे, बनके कली बनके सबा बागे वफा में, रहे ना रहे हम महका करेंगे. नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. रहे ना रहे हम महका करेंगे, बनके कली बनके सबा बागे वफा में. मी जरी किंवा आम्ही जरी असलो नसलो तरीसुद्धा प्रत्येक कणाकणात आम्ही दरवळत राहू. म्हणजेच स्वतःबद्दल एक ठाम असा विश्वास आहे. मी जरी नसलो तरीसुद्धा माझं अस्तित्व कायमस्वरूपी टिकून राहील, अतिशय ठामपणे असं सांगितलेलं आहे. पण काही माणसं काय असतात, थोडी फारच वेगळ्या विचाराची असतात ना. मी असलो नसलो तर काय फरक पडणार आहे, एवढंच काय करायचं, माझ्यामुळे आता काहीच होत नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीची नकारात्मक स्वरूपाचीही माणसं असतात आणि काही आशावादी प्रकारचीही माणसं असतात. म्हणजेच पहा, असं म्हणता येईल, सबकी नज़रों में मैं नेक नहीं हो सकता, सबकी नज़रों में नेक नहीं हो सकता, इस दुनिया में सबके चश्मे का नंबर एक नहीं हो सकता. पहा ना, चष्मा जशी दृष्टी असते तशी सृष्टी दिसते ना. आणि सगळ्यांच्या नजरेत आपण प्रामाणिक कसे असू, थोडेच प्रामाणिक राहणार आहे. प्रत्येकाची नजर ही वेगळीच असणार आहे ना. आणि त्या नजरेप्रमाणेच सगळी माणसं आपणाला दिसणार आहेत. पहा ना, इथं सांगा वाटतंय, एक चिमणी होती आणि काय झालं, चिमणीचे काही दाणे त्या झाडाच्या घळीमध्ये अडकून राहिलेले असतात आणि चिमणी त्या झाडाकडे जाते आणि म्हणते, माझा दाणा दे, जे दाणे आहेत ना ते दाणे दे. चिमणी झाडाला बोलते, त्या वृक्षाला. वृक्ष त्या चिमणीला फिरकूच देत नाही तिकडे. मग चिमणी म्हणते, ठीक आहे, मी तुझ्याजवळ येत नाही, तुझ्या वृक्षावर बसत नाही, तिथं घाण करत नाही वगैरे वगैरे, फक्त माझे जे दाणे येत नाही तेवढे मला परत दे ना ते. वृक्ष म्हणतो, नाही, मी नाही देऊ शकत, जा. मग चिमणी जाते, जो कार्पेंटर असतो ना त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणते की असं कर, तू जा आणि तो वृक्ष तोडून टाक. तो कार्पेंटर म्हणतो, का वृक्ष तोडायचा? तर म्हणे, ती सांगते की माझं ते दाणे आहेत ना काय ठेवलेले, ते वृक्ष देत नाही, मग त्याला कापून टाक. म्हणतो, तुझ्या एवढ्याशा दाण्यासाठी मी त्या वृक्षाला कापायचं? छे, कदापि शक्य नाही. मग पुन्हा चिमणी जी आहे पुढे पुढे जाते आणि चिमणी जाते परत राजाकडे. राजाला म्हणते, त्या कार्पेंटरला मारून टाक. राजा म्हणतो, का बरं? तर पुन्हा चिमणी सांगते की माझे दाणे त्या झाडाच्या घळीमध्ये आहे, ते वृक्ष मला दाणे देत नाही आहे. आणि मग मी कार्पेंटरकडे गेलो, कार्पेंटरला मारायला सांगितलं, कार्पेंटर मारत नाही आहे, ते झाड म्हणजे तोडत नाही आहे, म्हणून त्या कार्पेंटरला मारून टाका. राजा म्हणतो, छे, हे कसं शक्य आहे? त्या एवढ्याशा तुझ्या दाण्यासाठी मी त्या कार्पेंटरला मारायचं? मुळीच नाही. झालं. पुन्हा चिमणी जाते, जो माहूत असतो ना त्याच्याकडे, आणि माहूताला म्हणते, त्या राजाला मारून टाक. हत्तीवर बसल्यानंतर माहूत म्हणतो, का बरं? तेव्हा माहूत सांगतो की ते वृक्ष आहे ना, तो मला दाणा देत नाही, मी कार्पेंटर जवळ गेलो, त्याला ते झाड कापून टाक बोललं, त्यानं कापलं नाही आहे. मग राजाकडे गेलो, राजाला सांगितलं की त्या कार्पेंटरला मारून टाक, राजा देखील मारायला तयार नाही आहे. माहूत सगळं ऐकून घेतो. माहूत म्हणतो, का बरं? तुझ्या एवढ्याशा दाण्यासाठी मी राजाला का बरं मानायचं? नाही, ते कदापि शक्य नाही, मी असलं काही कृत्य करणार नाही आहे. झालं. माहूतसुद्धा ऐकत नाही आहे. मग शेवटी चिमणी जाते हत्तीजवळ आणि हत्तीला सांगते, त्या तुझ्या माहूताला मारून टाक. हत्ती म्हणतो, का बरं?
मग पुन्हा ती सगळा पाडा वाजते. वृक्षदानी देत नाही. मग कारपेंटरजवळ गेलो, कारपेंटर त्या वृक्षाला तोडत नाही. राजाकडे गेलो, राजा त्या कारपेंटरला मारत नाही. मग माहुताकडे गेलो, माहूत त्या राजाला त्या हत्तीवरून पाडत नाही. म्हणून मी आता इथं आलेलो आहे. हत्ती म्हणतो नाही नाही, मुळीच नाही आहे, मी असं काही करू शकत नाही. तुझ्या एवढ्याशा दाण्यासाठी मी अशा पद्धतीनं माझ्या मालकाला मारायचं शक्यच नाही आहे. झालं. पुन्हा मग ही चिमणी रागारागानं तावातावानं चालायला लागते. मग तिला दिसते एक मुंगी. त्या मुंगीकडे जाते. मुंगीला म्हणते, तो हत्ती आहे ना, त्या हत्तीच्या सोंडेमध्ये तू घुस, म्हणजे हत्तीचा मृत्यू होईल. मग ती मुंगी विचारते, का बरं, कशासाठी, का? पुन्हा ती सगळा पाडा वाजते. तो वृक्ष दाना देत नाही, कारपेंटर त्या वृक्षाला मारत नाही, राजा त्या कारपेंटरला मारत नाही, माहूत राजाला मारत नाही, हत्ती त्या माहूताला मारत नाही, आणि म्हणून मग मी तुझ्याकडे आलेलो आहे. मुंगी म्हणते, नाही नाही, कदापि शक्य नाही आहे. तुझ्या एवढ्याशा दाण्यासाठी मी तेवढ्या मोठ्या भल्या मोठ्या हत्तीला मारू? कदापि शक्य नाही आहे. झालं. चिमणी जी असते ती आता रूप बदलते. आत्तापर्यंत सगळ्यांना विनवण्या करत आली होती तिचे दाणे मिळवण्यासाठी. कोणीच तिचं ऐकून घेत नाही आहे. अतिशय शांत होती, नम्र होती, विनम्र होती, परंतु तिचं कोणीच ऐकून घेत नाही. आता मात्र ती प्रचंड चिडते आणि मुंगीला म्हणते, बघ, मी नाही सांगितलंस तर माझ्या चोचीमध्ये तुला अशी दाबून टाकेन आणि मारून टाकेन. तशी मग ती मुंगी तयार होते. हां म्हणते, ठीक आहे. मुंगी तयार होते हत्तीच्या सोंडेत घुसायला. हत्ती तयार होतो माहुताला मारायला. माहूत तयार होतो राजाला मारायला. राजा तयार होतो त्या कारपेंटरला मारायला. आणि कारपेंटर तयार होतो त्या वृक्षाला तोडायला. आणि मग कारपेंटर तो वृक्ष तोडतो आणि चिमणी आपले दाणे घेऊन जाते. इथं कहाणी सांगायची नाही आहे, तर उद्देश काय आहे की आपण म्हणतो ना, माझ्याच्यानं काही होतच नाही आहे, जमतच नाही आहे मला, मी माझ्याकडनं ते होणं शक्य नाही आहे. पण मनात जर आणलं तर काय होऊ शकतं पहा. चिमणीनं आपलं रूप कसं बदललं. अतिशय नम्र विनम्र होती, सगळ्यांना विनवत होती ते दाणे मिळवण्यासाठी, पण तिचं कोणी ऐकून घेतलं नाही. पण जेव्हा तिनं आपलं रूप बदललं तेव्हा साहजिकच सगळे तयार झाले. म्हणजे तशाच पद्धतीनं कधीकधी प्रसंगानुरूप आपणाला स्वभाव बदलावा लागतो. आपण कमजोर नाही आहे हे जगाला दाखवून द्यावं लागतं, आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण आपल्या आयुष्यात सफल होत असतो. चला, कशी वाटली छोटीशी कहाणी अवश्य आणि अवश्य सांगा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा आणि हसवत राहा. आणि हो, प्रेरणा मात्र देत राहा. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करत चला. धन्यवाद.